सगळं काम माझ्याच उरावर ठेवलंय आहे ना तर. नीट घास भांडी. दाद्या इकडे बाहेर ये. इकडे या दाद्या, इकडे या लवकर. काय झालं वरडाल तुला? बोंबला तिंडून आलास आणि मला का मारलास? बोंबलं तिंडून म्हणजे कोण म्हणलं तुला बोंबलं तिंडून आलंय? का मारलं म्हणजे मारलं म्हणून काय डोक्यात रगात बिगात आलं का तुझ्या? रगात आलं नाही, एकतर दिवसभर बोंबला थिंडून येतोस आणि वरनं इथं येऊन अशी तुझी नाटकं. काला काला करू नको. आई कुठे गेले सांग मला फक्त. अरे तुझ्यासारखी सगळी घरातली रिकाम टिकडी नाही ती. रिकाम टिकडी म्हणजे मी पण कामाचा माणूस आहे, माहित नाही तुला? होय होय, काय काम करतोस दिवसभर सांग बरं जरा. तुला काम माझी नाही ती कळत बाया. तू डोक्यात जाऊ नको, तुला नाही ती काम समजत. होय होय, माहितीये की 4 टवाळकी घेऊन बसायचं हीच तुझी काम. टवाळकी बेवाळकी काय नाही, सगळी चांगली मित्र आहे ती माझी. ध्यानात ठेव, माझी रिस्पेक्ट आहे ध्यानात ठेव. रिस्पेक्ट तुझ्यासारखं नाही सारखं ती जाऊ दे. मला भुका लागले, ते आई कुठे गेले एवढं सांग मला. अरे आई कामाला गेल्या. जेवण वाढणार आहे का नाही सांग मला. मला भुका लागले त्या, लय भुका लागले त्या मला. असं काय रे एवढं काम करून शिंडलायस, तुला भुका लागले त्या? काम म्हणजे किती सकाळपासून काम केले तुला माहिती आहे का? तरी तू बघायला होती का माझ्या मागे येत होती का बघायला? जा स्वतःच्या हाताने घेऊन खा जा, मी काय वाढणार नाही. वाढणार नाही म्हणजे मी आईला नाव सांगणार तुझं बघ. जा सांग जा. आईचं ब्या कुणाला घालतोस? मी बी सांगणार. केस बिस तासभर इथं जी बाहेर जायचं ते गिळायच्या टायमिंगलाच घरात या. केसाव जाऊ नको. काय नको जाऊ? एवढे देखणे येते इकडून पाठ तिकडून पाठ आणि मध्ये सपार करून ठेवलाय करंट लागल्यावानी. पहिल्यांदा ही केस पहिला काबज जाऊन जा. केसाला कशाला हात लावते? केस एवढी चांगली सेट केले ते मी. तासभर तोच उद्योग करत असतोस. अरे तोंड तरी दिसतंय का त्या केसात ना तुझं? एवढा सपार केलाय. रुपये परत ना केसाला हात लावू नको, नाहीतर एका काम पडेल खाली पडेल तुला. काय म्हणलास? अरे करंट लागल्यावानी. रुपये गप की ग. तुला सांगितलेलं कळत नाही का एकदा? नाही कळत. मग मला का मारलास तू? मारलं म्हणजे ती जाऊ दे. मला भुका लागल्या, जेव्हा वाढणार आहे का नाही तू सांग. मी नाही वाढत. जा. भुका लागले तर रुपये परत काय सांगशील का मला इट्यात आणायला? नाही सांगितलं. तुझं काम करणार नाही मग मी. नको करूस, मला नाही तुझी गरज. जा. तुझं आईला नाव सांगणार चल आहे. निघ. ए जा, मला पण नाही तुझी गरज. माझी मी बघतो. परत तुला पण गरज लागेल, लक्षात ठेव. नाही लागत. जा. मी आहे तू आहे मग तेव्हा सांगतो तुला फक्त. जा 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 निघ. हा बघतो की मी पण. बघ बघ काय ध्यान हे तर माझ्या नशिबाला वाढून ठेवले. तसला भाव आहे माझा असला. कधी याची गुड्डी? किती उशीर झाला फोन करून. फोन करू का तिला? आपण किती फोन करायचा असते ते. किती दिवसांनी बघती याला. छान दिसतोय. कुठी तू का हसतीयस? सोना दुसला तिला कस तुला हसायला पाहिजे. आता मी जर हसत हसत गेली ना त्याला काहीच फरक पडणार नाही. त्याला कळणारच नाही त्याने काय चूक केली ती. मंदो कुठला. आता कसं वाटतंय वाट बघायला? मला कसं रेल्वे स्टेशनवर वाट बघायला लावली होती. जाऊ का? हे बघ गुडी, लक्षात ठेव तिकडे जाऊन तुला हसायचं नाहीये. त्याला असं वाटेल गुडी नाटक करतीये. जाते दाखवलीस त्याला.
गुड्डे किती उशीर झालं थांबली माहिती आहे का मी? मी काय रिकामी बसलीये का? काम असतात मला. गुड्डे किती फोन केले मी तुला, हा एक पण उचलला नाहीस. बरं ती राहू दे, मेसेज किती केलं, एका तर मेसेजचा रिप्लाय द्यायचा का नाही? काय झालंय का एवढं चिडायला नक्की? काय झालंय म्हणजे अजून पण तू तेच चालू आहे का? म्हणजे तुला कळत नाही मी का चिडले? हे बघ सोना, मी जर चिडले ना त्याला कारण पण तूच आहेस. तुमच्या पोरींच तर आहे का नाही, मला तर काहीच कळत नाही. कसं डोकं चालतं कोण असतं. अगं पण रेल्वे स्टेशनला कोण न्यायला आलं नाही म्हणून कोण चिडतं का इतकं? सोन्या, तुला ही छोटी गोष्ट वाटते का? नाही, तुझ्यासाठी असेल छोटी गोष्ट, पण माझ्यासाठी नाहीये. आणि सोन्या, मला प्रॉब्लेम हा नाहीये की तू मला घ्यायला आला नाहीयेस. प्रॉब्लेम हा आहे की तू मला प्रॉमिस केला आणि तू आला नाहीस आणि इन्फॉर्म पण केला नाहीस. सांग ना, केलंस का इन्फॉर्म? अगं पण गुड्डे मी कामात होतो, तुला सांगितलं हे तर. मला काही सांगू नकोस. तू कामात होत असते, तुला तुझी कामं दिसतायत, पण मला इन्फॉर्म करायला एक मिनिट पण लागत नव्हतं तुला. केलंस इन्फॉर्म मला, आणि तू इन्फॉर्म केला नाही ना म्हणून मी चिडलीये. हे बघ सोन्या, तुला जर घ्यायला यायचं नव्हतं ना तर मला सरळ सांगायचं होतं. मी माझी गेले असेल तर तात्यांना बोलावलं असतं. बरं मी फोन करते, तू ते पण उचलत नव्हतास. मूर्खासारखी तुझी 2 तास स्टेशनवर वाट बघत बसली होती. किती खोटं बोलायचं रे. कुठे तू ना आधी शांत हो. मी काय तुला खोटं बोलत नाही. मी सांगितलं ना तुला, आप्पांचा फोन आलता अर्जंट, मग मला अचानक चेन्नईला जावं लागलं ग. तुला माहित आहे ना आप्पांचं कसं असतंय ते. सोन्या, कसं आहे ना, ज्याला वेळ द्यायचा असतो ना तो कसाही वेळ देतो, आणि ज्याला वेळ द्यायचा नाहीये ना तो अशीच 1000 कारणं सांगतो. खरं तर माझंच चुकतंय. मीच तुझ्याकडून जरा जास्तच अपेक्षा करते. कुठे का बोलते असं? इतकं पण टोकाचं बोलायची काय गरज नाही. हा मला कळतंय तुला त्रास झाला असेल, वाटलं तर मी त्याबद्दल सॉरी बोलतो. सॉरी बोलून सगळं होत नसतं. झालं तुझं, एवढंच बोलायचं होतं ना तुला? तू अजून बोलणार तरी काय आहेस? चौकीत. अगं ऐक की, अगं ऐक की. तू जरा जास्त चिडलीस का? चिडायलाच पाहिजे. जाऊ दे, त्याला तसंच पाहिजे. अगं कुठे, अगं थांब की, अगं ऐकून तरी की. आईच्या गावात पिंकीनं बघितलं कामाला बघितलं लय बोंबा बोंब कर. मागच्या वेळेस कस तर निस्तारल्या. आता जर मामा नाव सांगितलं तर मामा कातडीच काढली माझी. आईच्या गावात कुठे गेली पिंकी? ओळख पाहिजे मला. कोणीकडे गेली? ओयला बघितलं पाहिजे मला. अध्यक्ष थांबा जरा 2 मिनिटं. हो थांबा, टाइम लागतो जरा. या रुपीची लगा रोजचीच कटकट आहे, डोक्याला ताप आहे. ए रुपे, झाला का नाही चहा? किती उशीर लावलायस? हा आले थांब जरा. अध्यक्ष खोळंबले ते इथं.
अरे अध्यक्ष थांबा की जरा 2 मिनिट थांबा की हो. अरे सकाळपासून चहा पिलो नाही मी. त्यालाच झालं चहाची मला. थांबा 5 मिनिटं थांबा फक्त. एवढा जीव चाललाय मी तुझा पाक. एवढा उशीर लागतो विचार करायला. अरे घरात काय गॅस ठेवलाय वी आणून. अगं घेईन कधीतरी गॅस तो पण. तुझं म्हणजे असं झालंय खिशात नाही तांबडा आणि रिकामा टेंबडा. धर घ्या डुसून. अगं माणसावानी वैशी माणसावानी काय मग दमदीर असतो का नाही माणसाला. रुपये अगं चाललंयच काळ आहे ग. अरे तू माग सर तुझी सावली पडले त्यात. होय ग आता गोरा झाला चहा. बया त्याला एवढं बी कळना मी ह्याला काळी म्हणते. अरे पाव कुठं आहे चहा पावशिवाय मजा आहे का लागा. रुपे जा आपल्या अध्यक्षांना पावान की. इथं काय हॉटेल काढून ठेवलंय वी ऑर्डर देतेस रुपये पावान म्हणून. पाव आहे ना अध्यक्षांना पाव भुका लागले त्या. संपले ती पाव. काल तर आणलं होतं की मी. अरे पण संपलं अजून राहते ती वी. घरात काय माणसं येते का नाही. संपलं कसं काय. आता माणसं येते घरात खाणार का नाही ती काय बघायला आणलं होतं ही पाव. लगा तू तर म्हणला लगा चहा पाव दे तुम्ही मी आलो लगा. अहो अध्यक्ष मला काय माहिती आता पाव संपणार आहे ते. चे दिवस घ्या सांभाळून. उद्या तुम्हासनी बटर नाही भारीतला एकदम जिरा बटर देतो तुम्हासनी. जिरा बटर. होय होय. चालते चालते. कुठं कुठं नाही उरकायच तुम्हाला इथं बसला मी काय. अहो का म्हणजे आईनं चहा काढून ठेवलेला तुमच्या वाटणीचा. चहा ठेवलाय इथला चहा संपलाय. चल तुझ्या घरी जाऊन चहा पिऊया. आता आई चहा आईनं कुत्र्याला घालून टाकला. कुत्र्याला हा मग तुम्ही आलाच नाही तर सकाळी. अध्यक्ष तुम्हासनी एक सांगू का. काय रे. अहो तुमच्यासारखं डोक्यालिटी कोणाकडे नाही. तुमची डोक्यालिटी लय आहे माणूस तुम्ही एक नंबर आहे. पण कसं आहे माहित आहे का तुमचं एक मला खटकते बघा. काय रे. तुमची संगत आहे ना ती चुकत्या बघा. म्हणजे लहान पोरं शांबड्या पोरात तुम्ही बसताय ती सोडून द्या. 4 चौघा मोठ्या माणसात बसलं पाहिजे तुम्ही. म्हणजे कसं तुम्ही इकडचं तिकडं सगळं करू शकताय पण हे आपल्याला तुमची एक गोष्ट लय खटकते बघा. तुमचं कसं आहे माहित आहे का सगळं आहे पण काहीच नसल्यासारखं झालंय. होय लगा तू म्हणते ती अगदी बराबर आहे लगा. मला का एवढं डोस काय मला एवढी देवानं बुद्धी दिल्या लगा पावर तरी एवढी आहे माझ्याकडं. मी ठरवलं का नाही एका रात्रीत सरकार इकडचं तिकडं बदलीन मी. लगा आपलं गावचं बिस्कुटवाडी सरपंच पण मीच ठरवतोय पण माझं घडते कुठं हेच मला कळत नव्हतं लगा. अहो अध्यक्ष हीच तर मोठी गोम आहे. तुम्हाला कळलं ना मी कुठल्या संगतीचं म्हणतोय. कळलं की विरोध कसली संगत. अध्यक्षांना कळलंय ती कुठली संगत ते. कळलंय मला. हो अध्यक्ष मग मला सांगा की. तुला काय सांगायचंय अजून बारकं पोरग आहे तू शांत बस. मला कळलंय सगळं ऐक नाही रे. अरे अध्यक्ष काय तुमच्यावर मी इथं गप्पा मारत बसलोय. मी एकाला वेळ दिलाय मला तिकडे जायचं लय उशीर झालाय आधीच. काय कबशायचं सुन गेलं. ए रुपे कबशा कोण न्यायचं काय कळत बिळत नाही का. डोक्याला ताप आहे नुसता. अध्यक्ष झालं का चहा पिऊन. झाला की. खुशाल मांडी घालून बसलाय आतनं का जेवायच ताटी असावी. नाही लगा. नाही अहो चला काय नाही म्हणताय. दुसऱ्या कामातून राहते नाही ती. अरे दम खाई उठू दे तरी. मी काय म्हणते लक्या इथं चहा झालाय तुझ्या घरी जाऊन जेवूया की आता. जीव की राव अध्यक्ष तुमच्या डोक्यात दुसरं काय नसतंय का खाण्यापिण्याशिवाय कामधंदा आहे ती. चला आपल्याला काही काम दोन पाहिजे आता. झालं लवकर आपलं काम झालं पण उन्हाचा रट बिल लागतो. थांब थांब थांब. अरे मी पण येतो तुझ्या बरोबर. थांब 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 आलो. आईच्या गावात अरे थांब केला काही निसटेल सगळं परत मला याप लागल सगळं. आईच्या गावात थांब.
चल 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 चल. अरे सकाळ सकाळ पार हे सगळं रचून घेतलं रे. लगा पांड्या बरं झालं लगा तू गावलास ते, नाही तर अरे सकाळ धरून लगा लय ऊन लागलं आणि सगळे गंज तेवढी रचली बघ म्या. आता म्हटलं भुका लागले त्या. अरे इथनं तांगडं थोडं जायला लागलं असतं गावात बिन कामाचं 1.5 किलोमीटर. तू कुठं गेला तर तू कॉलेजला कॉलेजला कर होय. आणि कोट बीट मारलाय लोक झिंगाड मध्ये केस कापलेत काय पुरगी पुरगी पटवल्या काय असलं काय विचारू नका. लगा तू तर काय कर सांगणार आहे तो आम्हाला. राजा कॉलेजला जातोय. गाडी बिडी झिंगाड राहिल्या का तुला का म्हणजे थांबी होतं जातो जातो खाल्लं थांबी होतं. चला जाऊ का मग बेटा. हा चल. आवाज राजा भाऊ. पंड्या बोल की. अहो भिंगरी दिसली मला. कुठं विट्यात. विट्यात. अरे विट्यात कशी असेल. अरे ती मामाच्या गावाला आहे विट्यात नाही ती. अहो मला विट्यात दिसली आता. अरे नाही नाही तू कुणाला तरी दुसरं कोणाला तरी बघितलं असशील. आता मला काय भिंगरी ओळखत नाही. गावात काय करतोय विट्यात. पंड्या मला एक सांग भिंगरी बरोबर आबा होतं का. आबा नव्हतं. आबा नव्हतं. एक पोरग होतं त्याच्यावर. नाही 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 बंड्या अरे 100% तुझी नजर चूक झाल्या. अरे भिंगरी कशाला आता भिंगरी काय ओळख नाही मला. अरे पण ते असली म्हणजे मामाच्या गावाला नाही तर बिस्कुट वाढीत असते विट्यात काय काम आहे. अहो राजा मी का खोटं बोलतोय. आम्ही कॉलेजमधली पोरं गेलो थिएटरला पिक्चर बघायला आणि ती आमच्या पुढच्या बाकड्यावरती बसलेली. कोण भिंगरी. हा ती एक पोरग आणि ती. अहो पोरग निवळ येड होतं. लय बाद होतं पोरं होती. गुटखा खा कुठं पिचकाऱ्या मार काय कर शिट्ट्या मार. अहो राजा भावा मी भिंगरीला किती हाका मारल्या. ती कुठे गेली मला कळलंच ना. तोंडाला बांधलेलं ती तसंच पळत गेली पुढे कुठल्या घोळक्यात काय कळलंच ना. बरं आता जातो राजा भाऊ मी. चला मला काम माहिती. असं त्यासाठीच म्हणतोय.
काय अध्यक्ष येताय का मग संध्याकाळी पण चहा प्यायला? पण एकटंच या, कुणाला बी घेऊन येऊ नका. आमच्या घरी काय साखर कारखाना नाही बघा. लगा हो म्या तुला का लय प्रेमानं बोलतोय चहा प्याला, पण तुझी ती बहीण लगा मला किती घालून पाडून बोलतीय. अहो तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. पुढच्या वेळेस आला ना ती काय बोलली की तिला एका कामपाडी त्याचं उलटी करतो बघा. कानपाडी बिलपा काय नको, पण तिला प्रेमानं सांग रे अध्यक्ष आहे जरा इज्जत कर म्हणाव. अध्यक्ष या तुम्ही. हो तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी आहे ना, तुमचा हो मी आहे ना, टेन्शन घेऊ नका तुम्ही. अगं थांब की जरा, आपल्या कामाचा माणूस आहे, अध्यक्ष आहे तो, आपल्या लय महत्वाचा माणूस आहे. लगा हो म्या माग कोण पाहुणी बाहेर अहो अध्यक्ष हाय आपल्या पाहुण्यातले एक. ओळख करून ती काम केला का? ओळख बे काय नको. आय 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 अध्यक्ष जा तुम्ही, मला लय गडबड आहे. तुला काय झालं ओळायला? आवा अध्यक्ष अहो पिंकी होती ती. तुला डोसक्या पडलायस का रे? कुठली पोरगी दिसेल ती पिंकी होती बी. अहो मी त्या नकावरून वागतो तिला. अहो मी तेच बघत बसलो ती नक. तुला चपल हाणला पाहिजे. मागल्या वेळी म्हटलं मी डोळ्यावर पिंकी ओळखली, आता त्या पोरगीच्या नाकावरून वाकायला लागलायस बी. काय कळते बी तिकडं नाही. अध्यक्ष तुम्ही बसायचं, मी जातो आपला.